नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांसोबत आपण चर्चा करत असतो. तर आज आपल्यासोबत आहेत नारायण बापू देशमुख, जे आहेत चिखली शहरचे मनसेचे शहराध्यक्ष. त्यांच्याकडून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शहरामध्ये मनसेचं काम कसं सुरू आहे आणि त्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक क्षेत्रात देखील काम केलं जातं. त्या संदर्भात आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत. नारायण बापू, आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा की मनसेमध्ये काम करत असताना किंवा याच राजकीय क्षेत्रात काम करत असताना कधीपासून तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली आणि कधीपासून आपण या क्षेत्रात इकडं वळला, काय सांगा? नाही, मी जेव्हा 1995मध्ये प्रतापराव जाधव ज्यावेळेला फर्स्ट आमदार झाले होते तेव्हापासूनच मला राजकारणाची आवड होती. पण माझा पूर्वी मेहकर मतदारसंघ असल्यामुळे आणि त्याच्यानंतर मी शिक्षण घेत असताना चिखलीला या ठिकाणी स्थायिक झालो आणि त्याच्यानंतर इथे तिकडलं गाव सोडल्यानंतर चिखलीमध्ये नवीन लोक, नवीन आमदार, नवीन खासदार, त्या हिशोबाने इथे राजकारणामध्ये बच्चू भाऊ जे आहेत, तर बच्चू भाऊचं काम पाहता तिथे मी आकर्षित झालो आणि प्रहार संघटनेचं शहराध्यक्षपद मला मिळालं. त्याच्यामध्ये मी 5 वर्ष काम केल्यानंतर बच्चू भाऊचं काम चांगलं होतं, पण इतर कार्यकर्ते वगैरे हे ते आपण बाहेरगावून आल्यामुळे इथे एवढी कार्यकर्त्यांची जमवाजमव नव्हती. मग त्यानंतर 5 वर्ष कार्य केल्याच्यानंतर मग इथे आमचे आपले बंडूभाऊ बडबडे असतील, राजूभाऊ परियार असतील, विनोद करपास असतील, प्रदीप भवर असतील, यांच्यामध्ये आमचा पूर्वीपासून दोस्ताना असल्यामुळे आणि यांचं काम पाहता आणि राजसाहेबांचं काम पाहता की आज मार्केटमध्ये जर विचार केला तर अनेक पक्षाचा चिखल झालेला आहे आणि याच्यामध्ये एकच असा एक नेता आहे की स्वतःच्या अस्तित्वावर पक्ष उभा करून स्वतः सर्व काही, किंवा असं नाही की या पक्षातून त्या पक्षात जायचा आणि त्याचा पक्ष घ्यायचा. राजसाहेब एवढे बाळासाहेबांचे विश्वासू आणि त्यांचे पुतणेच होते, पण त्यांनी स्वतः बाहेर जाऊन कुठलाही आमदार न घेता स्वतः पक्ष उभा करून आजही महाराष्ट्रासाठी खूप धडपड करतात. आणि बाळासाहेबांनंतर जर कोणाचा आवाज असेल तर तो राजसाहेबांचा आहे. आणि राजसाहेबांनी आज कुठलंही सत्ता नसताना राजसाहेबांनी आवाज काढल्यानंतर ते काम पूर्णच होतं. मग ते टोलनाक्याचं असेल, इतरही मराठी माणसावर अन्याय होत असेल, तर बाळासाहेबांनंतर जे खरोखर काम चाललं आहे ते राजसाहेबांचं झालं. आणि राजसाहेबाचा एक पाहून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये 2 वर्षापूर्वी प्रवेश घेतला आणि त्यानंतर मी 2 वर्ष कार्यकर्ता म्हणूनच काम पाहिलं. पण गेल्या 6 महिन्यापासून बंडूभाऊ बडबडे यांचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलभाऊ लोखंडकर असतील, संपर्क जिल्हाध्यक्ष, यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला शहराची जबाबदारी दिली. आणि 6 महिने काम करत असताना आता मला 6 महिने झाले आपलं शहराध्यक्ष बनून. यामध्ये मी विविध आंदोलनं केली. मग पिवळ्या पाण्याचा प्रश्न असेल, नगरपालिकेचा घंटागाड्यांचा प्रश्न असेल, त्याच्यानंतर एस.टी. महामंडळावर आंदोलन केलं आपण की बऱ्याचशा गाड्या कोर्टाने सांगितल्यानंतरही औरंगाबाद नामोल्लेख होत होता. तिथे आपण आंदोलन केलं. आज एकही गाडीवर तुम्हाला औरंगाबाद नाव दिसणार नाही, छत्रपती संभाजीनगरच नाव दिसतं. त्याच्यानंतर पिवळ्या पाण्याचा सतत प्रश्न होता. 6 महिने लोकांना पिवळं पाणी यायचं, घाण पाणी यायचं, पण नगरपालिका झोपेच्या अवस्थेत असल्यामुळं आपण त्यांनाही जागा करण्याचा प्रयत्न केला आणि तोही प्रॉब्लेम आपण सॉल्व केला. त्यामध्ये बऱ्याच आता हे मोदी सरकारने जेव्हापासून आलं तेव्हापासून ज्या घंटागाड्या गावामध्ये कचरा वगैरे टाकण्यासाठी त्याचंही काही नियोजन नव्हतं. बरेचशी मंडळी दारू पिऊन गाड्या चालवायची. त्यातल्या त्यात कोणीही आता 2 वर्षापासून प्रशासन चालवते कारभार, त्यामुळे नगरसेवक तिथे अस्तित्वात नसल्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये घंटागाडी जात नाही, लोकांचे हाल होतात. आपण तोही प्रश्न नगरपालिकेत मांडला आणि तोही यशस्वी आपण सोडवला. त्याच्यानंतर असे बरेचसे या 6 महिन्यामध्ये आपण जवळपास 10 ते 15 असे आंदोलन किंवा निवेदन देऊन आपण त्याचे मार्ग सोडवले. निश्चितच मला एक सांगा की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम आपण मागील 6 महिन्यापासून हाती घेतलं आहे, परंतु या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये किती कार्यकर्त्यांची टीम आपली या ठिकाणी झाली आहे? कारण राजसाहेबांचं जे काम आहे ते युवकांना प्रेरणा देण्याचं काम आहे.
तर युवक त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात आकर्षण त्यांचं वाढलेलं आहे. कारण त्यांची जी आक्रमकता आहे ती पाहिल्यानंतर युवकांमध्ये रक्तच म्हणजे एक संचार येतो आणि त्यांना काम असं करावं वाटतं त्या आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये. तर शहरात किती मोठी फळी आहे, किती युवक आहेत, काय सांगा? नाही, नक्कीच तुम्ही जसं म्हणता की आज राजसाहेबांकडे युवक वर्ग जो आहे तो आकर्षित होतो. नेताच तसा आहे. त्या नेत्याकडे पाहिलं की असं वाटतं की आपण कुठंतरी यांच्यासोबत काम केलं पाहिजे. असं राजसाहेबाचं गेल्या असं 2007 पासून जसा पक्ष स्थापित झाला तेव्हापासून तर राजसाहेबांचं जे काम आहे आणि जे युवक आकर्षण होण्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जर मराठ्यांवर किंवा मराठी माणसांवर जर कोणी उद्गार गलत काढत असेल तर सगळ्यात पहिले स्टेटमेंट साहेबाचं जातं. आणि साहेब ज्यावेळेला बोलतात किंवा त्यांची बोलण्याची शैली असेल, आज तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जिथेही सभा होतात तिथे राजसाहेबांच्या सभेला सर्वात जास्त गर्दी असते. कारण साहेब बोलण्यातही बाळासाहेबानंतर राजसाहेबांचा नंबर लागतो. आणि युवा वर्ग निश्चितच येणार कारण साहेब ज्यावेळेला शिवसेनेचं काम करत होते तेव्हाही युवा पदावरच होते आणि त्यांच्याकडे युवा पहिल्यापासून आकर्षित करतो. साहेबाची पर्सनॅलिटी तशीच आहे. आणि आज शहरामध्ये काम करत असताना जे जुने लोक आहेत, जे काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी असतील, जे जुने जाणकार लोक आहेत ते त्यांच्या पक्षाशी आहे. पण नवीन जो कॅन्डिडेट येतो तर तो निश्चितच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आकर्षित होतो. कारण त्यामागचे कारणं आहेत की महाराष्ट्र नवनिर्माण सेना न्याय देण्याचं काम करतं आणि नवीन वर्गाला तेच पाहिजे असतं. जिथेही आंदोलन असेल, आंदोलन कसं करावं हे साहेबांनी आम्हाला शिकवलं. आम्हालाच नाही तर इतर पक्षांनासुद्धा साहेबांनी शिकवलं की आंदोलन कसं असलं पाहिजे आणि जिथे आम्ही आंदोलन करतो त्याच्यानंतर ते काम पूर्णपणे होतंच. किंवा असं नाही की आपण आंदोलन केलं म्हणजे त्यांनी हौशी आवलावलं आणि नंतर विसरून गेले, असं होत नाही. आम्ही पाहत असताना मी तर एक सर्वसाधारण कार्यकर्ता आहे, पण माझ्या मागं जो सिम्बॉल लागलेला आहे साहेबांचा, आज मी एखाद्या अधिकाऱ्याला साधा फोन जरी केला तर तिथं जायचंही काम नाही पडत, ताबडतोब काम होतं. ही साहेबांच्या नावाचे एक वलय आहे. मागील काळात दुष्काळ पडला, त्यानंतर शेतकऱ्यांचे मोठं नुकसान त्या ठिकाणी झालं. बरेच राजकीय नेते जे आहेत ज्यावेळेस नुकसान झालं त्यावेळेस बांधावर जातात, त्यानंतर तेवढ्यापुरते फोटो सेशन करतात आणि त्यानंतर ते निघून जातात. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना मदत मिळाली किंवा नाही मिळाली त्या संदर्भात कुणीही त्याकडं फारसं लक्ष देताना बघायला मिळत नाही. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना याकडे कसं बघते आणि मनसेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काय नेमकं कामं केली जातात? नाही, निश्चितच ज्यावेळेला शेतकऱ्यांचं नुकसान झालं सर्वप्रथम आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष बंडूभाऊ बडबडे यांच्या नेतृत्वात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की या लोकांना म्हणजे जे शेतकरी वर्ग ज्यांचं नुकसान झालं त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आणि आजही आम्ही निवेदन देऊन मोकळे नाही झालो. आम्ही कुठल्याही प्रकारचा असा किंवा धुऱ्यावर जायचं आणि फोटो काढायचे नाही. पण ॲक्च्युली धुऱ्यावर नाही गेलं तरी आज रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप नुकसान झालेलं आहे. आणि आम्ही पाहतो तुम्ही चॅनलवाले दाखवता की बा आम्ही धुऱ्यावर गेलो म्हणजे आम्हाला कळतं, असं नाही. तुम्ही चॅनलवाले आमच्या पहिले तिथे पोहोचता आणि त्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊ. त्याच्यानंतर बऱ्याचशा पक्षांनीसुद्धा पाठपुरावा केला. आज शेतकरी राजा जगला तर आम्ही जगणार, कारण आपला देश कृषीप्रधान देश आहे. म्हणून सरकारनं शेतकऱ्यावरती जे बी नुकसान झालं असेल त्याची लवकरात लवकर भरपाई द्यावी, एवढं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. एक प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रावर पेटलेला आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये. तर मनसेची भूमिका काय आणि नेमकं आपली भूमिका काय मराठा आरक्षणासंदर्भात? नाही, मी तर एक छोटा कार्यकर्ता आहे, पण ज्यावेळेला साहेब जालन्याला आले होते जरांगे पाटलांना भेटण्यासाठी त्यावेळेला साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं. आणि साहेब हे स्पष्ट बोलणारे नेते आहेत की बा आज आपण मराठा समाजाविरोधात बोलावं तर उद्या आपलं पक्षाला नुकसान होईल. साहेब याची चिंता करत नाही. साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की हे जे सरकार आहे हे फक्त भूलभुलैया सरकार आहे. हे यांचा टाईम साधूपणा करून राहिले. आज जरांगे पाटलांना लगातार तारखेवर तारीख देऊन राहिले. आजही 24 डिसेंबर त्यांनी तारीख दिलेली आहे. आता मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ जाऊन त्यांना भेटलं की बा तुम्ही आम्हाला टाईम द्या, फेब्रुवारीमध्ये आम्ही लागू करू. तर साहेबांनी त्यावेळेलाच हे सांगितलं की हे जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे तर हा होऊ शकत नाही असं साहेबांनी स्पष्ट सांगितलं. साहेबांना माहीत होतं आपल्याला, पण कोणी विरोध केला नाही, कारण साहेब हे स्पष्ट बोलणारे नेते.
तर हे होते नारायण बापू देशमुख, ज्यांनी आपली भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट केली आहे. त्यांच्याशी आपण चर्चा केली. त्यांनी विविध जे प्रश्न आहेत त्यावर आपले मतं देखील या ठिकाणी व्यक्त केले आहेत. यासह वेगळ्या भागात पुढील वेगळ्या व्यक्तींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र बुलढाणा.